नाही, भारतीय जनता पक्षासोबत जरी पत्रकार परिषद झाली असेल, कोणाची त्याचा आरोप जरी केले असतील तरी ते आरोप हे दादांत खोटे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य रामदासजी आठवले साहेबांच्या जो पक्ष आहे त्या पक्षाची युती शिवसेना नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षासोबत झालेली आहे. आणि ही युती करत असताना नाना बागोल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझी परवानगी घेतलेली आहे. आम्ही शिंदे साहेबांसोबत चर्चा केली आहे. त्या संदर्भात या अगोदर आमची सीएमसी चर्चा झाली होती. या ठिकाणची परिस्थिती पाहता आणि आमच्या लोकांची ताकद पाहता रिपब्लिकन पक्षानं शिंदे सेने बरोबर युती केलेली आहे. तर असं म्हणणं असेल दादांत खोटं आहे. भाजपचं म्हणणं होतं की आम्ही 11 तिकीट तयार ठेवलेली, पण एक सभा म्हणजे अतिशय आदेश नाही असेल, त्यांनी तयारी दाखवली असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे असेल किंवा ज्या आम्हाला सीट्स पाहिजेत त्या सोडून जर इतर देत असतील सीट्स तर मात्र आम्हाला ते मान्य करता येण्याजोग्या नसतील. त्यामुळे हा असा प्रकार घडला असं मला वाटतं. ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी झोपडपट्टी असतील किंवा जो एक मध्यमवर्गीय किंवा खालच्या स्तरातला माणूस आहे त्या सर्व ठिकाणी शिवसेनेची आणि आरपीआयची प्रचंड मोठी ताकद आहे. आणि बीजेपी प्रणित याची ताकद जी आहे ती बहुसंख्येनं उच्चवर्गीयामध्ये आहे. त्यामुळं आम्हाला थोडं असं वाटलं की झोपडपट्टीचा जो मॉब आहे किंवा हा जो लेबर क्लास आहे हा लेबर क्लास संपूर्णपणे आपल्या बाजूने असावा. पण या विभागातल्या सीट्स आम्हाला मिळेल त्या दिशेने आम्ही प्रयत्न केलेला आहे.